इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा हा 22वा दिवस आणि या 22व्या दिवशी इराणनं नेतृत्व संपलेलं असताना जगाला चक्रावून टाकलंय. कारण इराणनं अमेरिका आणि अख्ख्या जगासमोर त्यांच्या अदृश्य शक्तींचा एक टीझर दाखवलाय. अमेरिकेच्या सगळ्यात सुरक्षित लष्करी तळावर हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि याच संदर्भात अमेरिकेला मोठा धक्का बसलाय. इराणपासून अमेरिकेचे हे लष्करी तळ इतक्या दूर आहेत की तिथे इराणची कोणतीही मिसाईल, ड्रोन, युद्धनौका काहीच पोचू शकत नाही. तरी देखील इराणनं ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. इराणनं हे कसं साध्य केलं यामागची स्टोरी, अमेरिकेचे कोणते तळ टार्गेटवर आहेत यासह भारतातल्या याच्याशी जोडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देणारा आमचा खास रिपोर्ट. इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का. इराणची अदृश्य शक्ती, अमेरिकेचा सेफ झोन टार्गेट. आज इराणनं ते करून दाखवलं ज्याचा विचार सुद्धा अमेरिका आणि इस्रायलनं केला नसेल. इराणनं ते करून दाखवलंय ज्याचा विचार जगानं सुद्धा केला नसेल. भारताच्या समुद्री हद्दीतील अमेरिका आणि ब्रिटनचं हे लष्कराचं ठिकाण. नाव आहे दिएगो गार्सिया. इराणनं दिएगो गार्सियावर चक्क 2 बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ला केलाय. अमेरिकन मीडिया वॉल स्ट्रीट जर्नलनुसार यातील एक मिसाईल प्रक्षेपणावेळीच फेल झाली, तर दुसरी मिसाईल अमेरिकेच्या युद्धनौकेनं हवेतच मारल्याची माहिती आहे. आता ही मिसाईल जमिनीवर पडली की समुद्रात याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. पण इराणनं जे काही केलं त्यानं अख्खं जग चक्रावून गेलंय. हे सगळं जेवढं सोपं वाटतंय तितकं सोपं नाही. कारण दिएगो गार्सिया बेटावर मिसाईल डागणं तितकं सोपं नाही आणि त्यामुळे इराणनं केलेला हा अटॅक सरप्राईज अटॅक आहे असं समजलं जात आहे. इराणनं आपल्या मिसाईल आणि हल्ल्यांच्या रेंजचा आतापर्यंत दावा केलाय. त्यानुसार त्यांच्याकडे 2500 किलोमीटर दूरवरून अधिक मारा करणारी मिसाईल किंवा हत्यारं नाही. दिएगो गार्सियापासून इराण जवळपास 3900 किलोमीटर दूर आहे. म्हणजेच इराणच्या प्रत्येक हवाई हल्ल्याच्या क्षमतेपासून 1400 ते 1500 किलोमीटर दूर. अशात सवाल उपस्थित होतोय की जर इराणकडे 4000 किलोमीटर दूरपर्यंत मारा करणारी मिसाईल नाही तर इराणची मिसाईल दिएगो गार्सियापर्यंत पोहोचलीच कशी. इराणच्या या नव्या हल्ल्यानं हिंद महासागरात इराणपासून 3900 किलोमीटर दूर दिएगो गार्सिया सैन्य तळावर खळबळ माजली आहे. दिएगो गार्सियावरती हल्ला करणे हे फार डिफिकल्ट आहे, कारण तो इराणपासून जवळजवळ 4000 किलोमीटरहून जास्त दूर आहे. आणि एवढंच नव्हे तर दिएगो गार्सियाला पूर्णपणे चारी बाजूंनी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. म्हणजे जमिनीवरची सुरक्षा, आकाशातली सुरक्षा, याच्याशिवाय पाण्यातून सुरक्षा. तर त्याच्यामुळे इतक्या लांब ती सुरक्षा भेदून जर तुम्हाला दिएगो गार्सियावरती हल्ला करायचा असेल तर तुमच्याकडे जी क्षेपणास्त्र असतील किंवा विमानं असतील किंवा ड्रोन्स असतील त्यांना तेवढी रेंज पाहिजे. इराणकडे अशी ड्रोन्स नाहीत किंवा अशी विमानं नाहीत की ज्यांची ही रेंज आहे, परंतु त्यांच्याकडे क्षेपणास्त्र आहेत की ज्याची रेंज त्यांची सध्याची माहिती आहे त्याप्रमाणे 2000 किलोमीटरच्या आसपास आहे. परंतु या बेसच्या भोवती अमेरिकेची इंटरसेप्ट विमानं आहेत, अमेरिकेचे रडार्स आहेत, अमेरिकेचे इतर जे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम्स आहेत त्या आहेत. तर त्याच्यामुळे हे सगळं भेदून आत जाणं हे डिफिकल्ट आहे. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे दिएगो गार्सियावर आजपर्यंत कधीच हल्ला झालेला नाही. जे जगातील सर्वात सुरक्षित लष्करी तळांपैकी एक आहे, जिथे अमेरिका आणि ब्रिटनचं सैन्याचं एकत्रित तळ आहे. दिएगो गार्सिया हा जगातील सर्वात दूरवरच्या बेटांपैकी एक आहे. इथे जाण्यासाठी थेट बंदी आहे. परवानगीशिवाय या परिसरातून जाणं देखील मनाई आहे. समुद्रमार्गे इथं पोहोचणं अत्यंत कठीण आहे. लष्करी मोहिमांमध्ये हा तळ गेम चेंजर म्हणून पाहिला जातो.
हा तळ हवाई दल आणि नौदल या दोन्हीसाठी वापरला जातो. पश्चिम आशिया आणि आशियावर लक्ष ठेवण्यासाठी मदत होते. मोठ्या युद्धांमध्ये लॉन्चिंग बेस म्हणून याचा वापर केला जातो. हवाई आणि नौदलासाठी दिएगो गार्सिया हे तळ गेम चेंजर आहे. इथून B-52 आणि B-2 या अमेरिकेच्या विमानांचं उड्डाण होतं. दीर्घकाळ चालणारी लष्करी अभियानं पार पाडण्यासाठी या लष्करी तळाची भूमिका महत्त्वाची आहे. मोठी जहाजं आणि पाणबुड्या या तळावर थांबू शकतात. जो बेस आहे हा अमेरिका आणि ब्रिटनकरता महत्त्वाचा अशा करता आहे की या मध्य इंडियन ओशनमध्ये असल्यामुळे इथून मध्य पूर्व असो की मिडल ईस्ट असो की साऊथ ईस्ट एशिया असो की इतर भाग तिकडे जाणे अतिशय सोपं असतं. आणि इथे अमेरिकेने आपले B-1, B-2, B-52 बॉम्बर्स पण इथे तैनात केलेली आहेत. त्यांचं नौदल पण इथे आहे, त्यांच्या पाणबुड्या पण इथे आहे, त्यांचं गुप्तचर विभाग जो आहे तो इथे आहे. आणि युनायटेड किंगडम किंवा इंग्लंड यांनी अमेरिकेला या ठिकाणी मदत केलेली आहे. तर त्याच्यामुळे जर चीनवरती इंडो पॅसिफिकमध्ये जर अमेरिकेला लक्ष ठेवायचं असेल तर दिगो गार्सिया बेट हे त्या निमित्ताने अतिशय महत्त्वाचं ठरतं. या लष्करी तळाबाबतचं सत्य पूर्णपणे कुणालाही माहिती नाही, पण त्यावर हल्ला करून इराणनं अमेरिकेला देखील चक्रावून टाकलाय. याचा अर्थ इराणकडे 4000 किलोमीटर दूरपर्यंत मारा करणारी देखील मिसाईल आहे. शक्यता अशी देखील आहे की इराणकडे यापेक्षा जास्त दूरपर्यंत मारा करेल अशी मिसाईल आहे. इराणनं या मिसाईल त्यासाठीच आत्तापर्यंत जगापासून लपवून ठेवल्याचं बोललं जात आहे, जेणेकरून योग्य वेळी आपल्या अदृश्य ताकदीनं जगाला धक्का देता येईल. इराणनं याआधीच आपल्या अंडरग्राऊंड मिसाईल सिटीची झलक दाखवून इस्रायल आणि अमेरिकेला आपली ताकद दाखवून दिली आहे. इराणकडे शबाब 1 मिसाईल आहे, ज्याची रेंज तब्बल 300 किलोमीटर इतकी आहे. फतेह 110 रेंज आहे 300 किलोमीटर. रात 500 याची रेंज आहे 500 किलोमीटर. शहाब 2 रेंज आहे 500 किलोमीटर. फतेह 313 रेंज आहे 500 किलोमीटर. कुद्स 1 रेंज आहे 600 किलोमीटर. या अली रेंज आहे 600 किलोमीटर. जुल्फिकार रेंज आहे 700 किलोमीटर. कियाम 1 रेंज आहे 800 किलोमीटर. कादिर 380 रेंज आहे 1000 किलोमीटर. शहाब 3 या मिसाईलची रेंज आहे 1300 किलोमीटर. खैबर शेकेन रेंज आहे 1450 किलोमीटर. एमाद रेंज आहे 1700 किलोमीटर. खुर्रम शहर या मिसाईलची रेंज आहे 2000 किलोमीटर. तर गद्र आणि सज्जिल या 2 मिसाईलची रेंज देखील 2000 किलोमीटर इतकी आहे. आणि सर्वाधिक रेंज असलेली सौमार मिसाईल याची रेंज तब्बल 2500 किलोमीटर इतकी आहे. गेल्या काही वर्षापासून इराणची जी क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स आहे त्यांचा रेंज म्हणजे पल्ला याच्यामध्ये वाढ होती आहे. आणि सध्या जे त्यांच्याकडे सौमार मिसाईल आहे त्याची रेंज 2500 आहे. परंतु दिगो गार्सिया हे 4000 किलोमीटर दूर असल्यामुळे सौमार मिसाईल तिथे पोहोचण्याची शक्यता ही फारच कमी आहे. आणि त्याच्यामुळे ते सध्या तरी ते रेंजच्या बाहेर आहे. परंतु ही सगळी नॉन रेंजेस आहे. जर एखादा असं अजून मिसाईल जर इराणने तयार केलं असेल ज्याच्याविषयी वेस्टर्न वर्ल्डला माहिती नाही आणि त्याची रेंज जर 4000पर्यंत असेल तर लष्करी शक्यता ज्या आहेत त्या अजून वाढू शकतात. इराणकडे इतक्या दूरवर हल्ला करणारी एकही मिसाईल नसताना जो पराक्रम इराणनं केलाय तो बघून एक्सपर्ट ही चक्रावले. जर 4000 किलोमीटर रेंजचा विचार केला तर मिसाईलच्या रेंजमध्ये युरोपपासून आफ्रिका आणि आशियापर्यंत जवळपास 80हून अधिक देश येतील. यामध्ये ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, फिनलँड यांसारखे देश आहेत. अमेरिका फ्रान्स असो की जर्मनी असो की इंग्लंड हा सगळा रेंजमध्ये येईल. त्याच्याशिवाय अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकासुद्धा रेंजमध्ये येईल. आणि याच्याशिवाय इस्रायल किंवा जे आखाती देश आहेत ते तर पहिलेच रेंजमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे जेवढे शत्रू आहेत हे सगळे या रेंजमध्ये येतील. परंतु नुसतं एक मिसाईल तयार करून पुरेसं नसतं. तुमच्याकडे जर टार्गेट्सवरती हल्ला करायचा असेल तर जास्त मिसाईलची संख्या लागते. ती सध्या तरी इराणकडे नसावी असं आपलं विश्लेषण आहे. परंतु जर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इराणने आपला मिसाईलची रेंज किंवा पल्ला वाढवला आणि जी संख्या आहे 15, 20, 25 मिसाईलहून जास्त वाढवली तर ते अमेरिकेच्या मुख्य भूमीला किंवा युरोपला टार्गेट करू शकतात. सध्या जी माहिती अवेलेबल आहे ओपन सोर्समध्ये त्यांची
युरोपच्या भूमीवरती फायर करण्याची, अमेरिकेवरती फायर करण्याची आणि दिगोगार्शियासारखे लष्करी बेस जी 4,000 किलोमीटरहून दूर आहे तिथपर्यंत पोहोचण्याची इराणची शक्यता नाही. जर अमेरिकन लष्करी तळांवर बोलायचं झालं तर उपलब्ध माहितीनुसार या संपूर्ण परिसरामध्ये अमेरिकेचे लहान मोठे मिळून सुमारे 60 लष्करी तळ आहेत. या तळांमध्ये दिएगो गार्सिया, कतारमधील अल उदैद एअरबेस, UAEमधील जबल अली एअरबेस, बहरीनमधील लष्करी तळ, कुवेत, युरोप आणि तुर्कीमधील नाटो तळ, तुर्कीतील एन्सरलिक एअरबेस, इटलीमधील अवियानो, जर्मनीतील रामस्टाईन, आफ्रिका आणि भूमध्य समुद्र परिसरातील जिबुतीमधील लॅम्प लेमोनियर बेस यांचाही समावेश आहे. याचा अर्थ असा की इराणनं जो हल्ला केला आहे त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झालाय, विशेषतः त्या लष्करी तळांवर आणि अमेरिकेच्या मित्र देशांवर जे इराणवरील हल्ला करण्यासाठी अमेरिकेला मदतगार ठरतील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.